नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे DBN एक्झाम या यूट्यूब चॅनलमध्ये। आज घेऊन आलेले आपण मित्रांनो भूगोलाचे 60 प्रश्न जे येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे, जसं MPSC, पोलीस भरती, तलाठी भरती, जिल्हा परिषद, वनरक्षक, SSC, रेल्वे आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त ठरलेले प्रश्न आहे मित्रांनो। खूप मोस्ट इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत नक्की बघा। चला मग आपण एक आहे, भारतातील सर्वात उंच पर्वत शिखर कोणते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे कांचनजुंगा हे भारतातील सर्वात उंच पर्वत शिखर आहे। प्रश्न क्रमांक 2 आहे, जगातील सर्वात उंच पर्वत कोणते? जगातील सर्वात उंच पर्वत हे माउंट एव्हरेस्ट हे आहे, त्यामुळे प्रश्न क्रमांक 3 आहे, भारतातील सर्वात लांब नदी कोणती? भारतातील सर्वात लांब नदी ही गंगा नदी आहे। प्रश्न क्रमांक 4 आहे, भारतातील सर्वात मोठे वाळवंट कोणते? तर भारतातील सर्वात मोठे वाळवंट हे थार वाळवंट आहे। प्रश्न क्रमांक 5 आहे, भारतातील सर्वात मोठे राज्य क्षेत्रफळानुसार कोणते? तर राजस्थान हे भारतातील सर्वात मोठे राज्य आहे आणि क्षेत्रफळानुसार। प्रश्न क्रमांक 6 आहे, भारतातील सर्वात लहान राज्य कोणते? भारतातील सर्वात लहान राज्य हे गोवा आहे। प्रश्न क्रमांक 7 आहे, भारतातील सर्वात मोठा द्वीपसमूह कोणता? तर अंदमान आणि निकोबार बेट हे भारतातील सर्वात मोठे द्वीपसमूह आहे। प्रश्न क्रमांक 8 आहे, भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणते? तर प्रश्नाचे उत्तर आहे वुलर सरोवर। भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर हे वुलर सरोवर आहे। प्रश्न क्रमांक 9 आहे, भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते? तर चिल्का सरोवर हे भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे। प्रश्न क्रमांक 10 आहे, भारतातील सर्वात लांब धरण कोणते? तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन हिराकुंड धरण हे भारतातील सर्वात लांब धरण आहे। प्रश्न क्रमांक 11 आहे, पृथ्वीवरील सर्वात मोठे महासागर कोणते? तर प्रशांत महासागर हे पृथ्वीवरील सर्वात मोठे महासागर आहे। प्रश्न क्रमांक 12, सर्वात लहान महासागर कोणता? अटलांटिक महासागर हा सर्वात लहान महासागर आहे। प्रश्न क्रमांक 13, भारतातून कोणते कर्कवृत्त जाते? तर कर्कवृत्त हे 23 अर्ध उत्तर हे भारतातून कर्कवृत्त जात असतात। प्रश्न क्रमांक 14, भारतात किती राज्यातून कर्कवृत्त जाते? तर 8 राज्यातून कर्कवृत्त जात असते, 8 राज्यामधून। क्रमांक 15 आहे, पृथ्वीवरील सर्वात मोठे वाळवंट कोणते? तर अटलांटिक पृथ्वीवरील सर्वात मोठे वाळवंट आहे। प्रश्न क्रमांक 16, जगातील सर्वात मोठी नदी कोणती? तर नाईल नदी ही जगातील सर्वात मोठी नदी आहे। प्रश्न क्रमांक 17, भारतात सर्वात उंच धबधबा कोणता? तर कुचिकल धबधबा हा भारतातील सर्वात उंच धबधबा आहे। प्रश्न क्रमांक 18, भारतातील सर्वाधिक पाऊस कुठे पडतो? तर मॅरेसी। प्रश्न क्रमांक 19, भारतातील सर्वात लांब समुद्र किनारा कोणत्या राज्याला आहे? तर गुजरात राज्याला आहे। भारतातील सर्वात लांब समुद्र किनारा हा गुजरात राज्याला आहे। प्रश्न क्रमांक 20 आहे, भारतातील सर्वात मोठे पठार कोणते? तर दख्खनचे पठार हे भारतातील सर्वात मोठे पठार आहे। प्रश्न क्रमांक 21, पृथ्वीचा निळा ग्रह का म्हणतात? पृथ्वीला निळा ग्रह का म्हणतात? तर पाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे पृथ्वीला निळा ग्रह असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 22, पृथ्वीवरील सर्वात खोल सागरीय खंदक कोणते? तर मरियाना खंदक हे पृथ्वीवरील सर्वात खोल महासागरीय खंदक आहे। प्रश्न क्रमांक 23, भारतातील सर्वात उंच धरण कोणते? तर टिहरी धरण हे भारतातील सर्वात उंच धरण आहे। प्रश्न क्रमांक 24, सह्याद्री पर्वताला दुसरे नाव काय आहे? तर पश्चिम घाट हे सह्याद्री पर्वताला दुसरे नाव आहे। प्रश्न क्रमांक 25, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागर यांना जोडणारा महासागर कोणता? तर हिंदी महासागर हा अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागर यांना जोडणारा हिंदी महासागर आहे। प्रश्न क्रमांक 26 आहे, भारतातील सर्वात मोठे नदीचे बेट कोणते? तर माजुली हे भारतातील सर्वात मोठे नदीचे बेट आहे। प्रश्न क्रमांक 27 आहे, सूर्य उगवणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर अरुणाचल प्रदेश हे सूर्य उगवणारे भारतातील पहिले राज्य आहे। प्रश्न क्रमांक 28, भारतातील सर्वात मोठे हिमनदी प्रदेश कोणता? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर आहे सियाचीन हिमनदी।
हिमनदी ही भारतातील सर्वात मोठे हिमनदीचे प्रदेश आहे. प्रश्न क्रमांक 29, पृथ्वीच्या वातावरणातील सर्वाधिक वायू कोणता? तर नायट्रोजन हा पृथ्वीच्या वातावरणातील सर्वाधिक वायू आहे. प्रश्न क्रमांक 30 आहे, भारतातील सर्वात उंच शिखर भारताच्या नियंत्रणाखालील कोणते आहे? तर कांचनजुंगा हे उंच शिखर आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याची राजधानी कोणती? तर मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी आहे. महाराष्ट्राची उपराजधानी कोणती? तर नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती आहे? तर 3,07,713 चौकिमी एवढे महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत? तर 36 जिल्हे आहे. महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? तर कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. 1646 मीटर आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर अहमदनगर, अहिल्यानगरमध्ये आहे. कळसुबाई शिखर हे अहिल्यानगरमध्ये आहे आणि त्यालाच पूर्वीचं नाव अहमदनगर होतं. त्यामुळे प्रश्न क्रमांक 7 आहे, महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? तर गोदावरी ही महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, गोदावरी नदीचा उगम कुठे होतो? तो त्र्यंबकेश्वर, नाशिक या जिल्ह्यामध्ये होतो. नेक्स्ट प्रश्न आहे, कृष्णा नदीचा उगम कुठे होतो? तर महाबळेश्वर, सातारा या जिल्ह्यामध्ये कृष्णा नदीचा उगम होतो महाबळेश्वर येथे आणि ते सातारा जिल्ह्यामध्ये आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते? तर कोयना धरण हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, कोयना धरण कोणत्या नदीवर आहे? तर कोयना धरण हे कोयना नदीवर आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्रात किती किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेला आहे? तर सुमारे 720 किमीचा महाराष्ट्राला समुद्र किनारा लागलेला आहे, 720 किमीचा. नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या पश्चिमेस कोणता समुद्र आहे? तर अरबी समुद्र आहे. महाराष्ट्राच्या पश्चिमेस अरबी समुद्र आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा क्षेत्रफळाने कोणता आहे? तर अहमदनगर, आजचा अहिल्यानगर आहे. त्याच्या पूर्वीचं नाव अहमदनगर होतं, त्यामुळं या प्रश्नाचे उत्तर अहमदनगर किंवा अहिल्यानगर आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा क्षेत्रफळानुसार कोणता आहे? तर मुंबई शहर हे महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा क्षेत्रफळानुसार आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस कुठे पडतो? तर अबोली, सिंधुदुर्ग येथे महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस हे अबोली या ठिकाणी पडत असतो आणि ते सिंधुदुर्गामध्ये आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वाधिक कमी पाऊस कोणत्या भागात पडतो? तर मराठवाड्यामध्ये सर्वात कमी पाऊस पडत असतो. नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्रातील प्रमुख पर्वतरांग कोणती? तर सह्याद्री पर्वतरांग ही महाराष्ट्रातील प्रमुख पर्वतरांग आहे. सह्याद्री पर्वतरांगेला दुसरे नाव काय आहे? तर पश्चिम घाट आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर कोणते? तर मुंबई बंदर हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्रातून कर्कवृत्त जाते का? नाही, महाराष्ट्रातून कर्कवृत्त जात नाही. नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात मोठे पठार कोणते? तर दख्खनचे पठार हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे पठार आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्रातील प्रसिद्ध खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते? तर लोणार सरोवर हे महाराष्ट्रातील खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे आणि ते बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात मोठे अभयारण्य कोणते? तर ताडोबा अंधेरी व्याघ्र प्रकल्प हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे अभयारण्य आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, ताडोबा अंधेरी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर चंद्रपूर, ताडोबा अंधेरी हे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात लांब नदीचा महामार्ग कोणता? तर राष्ट्रीय महामार्ग 53 हा आहे महाराष्ट्रातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग. नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात मोठे शहर कोणते? तर मुंबई शहर हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे शहर आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्रातील उंच किल्ला कोणता? महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला हे साल्हेर किल्ला आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता? तर शेकरू, मोठी घार म्हणतात त्याला. महाराष्ट्र राज्याचे राज्य प्राणी हे शेकरू आहे.